नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे केमिस्ट्रीच्या आजच्या ह्या लेक्चरमध्ये. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण जो पिरियॉडिक टेबल आहे तोच कंटिन्यू करत आहोत. आतापर्यंत तुम्ही पिरियॉडिक टेबलचे 6 व्हिडिओज पाहिलेले आहेत आणि लास्ट व्हिडिओ मी जो अपलोड केला होता त्याच्यामध्ये आपण पिरियॉडिक टेबलमधले जेवढे इलेमेंट आहेत त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये कसा ट्रेंड आहे, म्हणजे एखादी फिजिकल प्रॉपर्टीज आपण ग्रुपमध्ये कम्पेअर केली इलेमेंटची आणि पिरियडमध्ये कम्पेअर केली इलेमेंटची, तर अशा वेळेस त्या प्रॉपर्टीजमध्ये कशा पद्धतीने बदल होतो त्याला आपण म्हणतो ट्रेंड. हो की नाही, म्हणजे ग्रुपमधला ट्रेंड वेगळा असतो आणि पिरियडमधला ट्रेंड वेगळा असतो एखादी फिजिकल प्रॉपर्टीज जर आपण कम्पेअर केली इलेमेंटची तर अशा वेळेस. हो की नाही, तर आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं की एक फिजिकल प्रॉपर्टीज घेतली ॲटॉमिक साईज नावाची आणि ॲटॉमिक साईजचा ग्रुपमध्ये आणि पिरियडमध्ये ट्रेंड कसा आहे ते डिस्कशन आपण केलं होतं. आता त्याच डिस्कशनमध्ये काही एक्स्ट्रा पॉईंट आपल्याला ॲड करायचे आहेत. जुन्या सिलेबसमध्ये नव्हते पण नवीन सिलेबसमध्ये ते इन्क्लूड केलेले आहेत. NCERTच्या बेस तुमचा सिलेबस केलेला असल्यामुळे NCERTच्या बुकमधले हे पॉईंट्स तुम्हाला सांगितलेले आहेत. मग हे जे मुद्दे मी आजच्या लेक्चरला तुम्हाला सांगेल ते तुम्हाला CETसाठी पण हेल्पफुल असतील आणि प्लस कॉम्पिटेटिव्हचे जे एक्झाम्स आहेत नीट आणि जी त्याच्यासाठी पण हेल्पफुल असतील. थेरॉटिकल पोर्शन आहे तर हा पोर्शन सगळ्यांना पहिल्यांदा समजून घ्या, म्हणजे तुम्हाला कंपॅरिझन करून जे काही क्वेश्चन्स विचारले जाईल ते क्वेश्चन्स तुम्हाला टॅकल करता आले पाहिजे किंवा ते सॉल्व्ह करता आले पाहिजे. ठीक आहे, तर चला आपण सुरू करूया आजचं लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हेडिंग द्यायची आहे टाइप्स ऑफ ॲटॉमिक रेडियस. ठीक आहे, ॲटॉमिक रेडियस ही तुम्हाला माहिती आहे, याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण ते पाहिलेलं आहे की ॲटॉमिक रेडियस त्यालाच आपण काय नाव दिलं होतं बरं, ॲटॉमिक साईज पण म्हटलं होतं किंवा त्याला ॲटॉमिक रेडियाई पण म्हटलं होतं. ॲटॉमिक साईज, ॲटॉमिक रेडियाई किंवा त्यालाच ॲटॉमिक रेडियस पण म्हणूया आपण. कन्सेप्ट एकच आहे, वेगवेगळी नावं आहेत फक्त. आता आज मी जो तुम्हाला मुद्दा सांगणार आहे त्यासाठी हे जे पाठीमागच्या लेक्चरला तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे त्याचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. ते एकदा जस्ट क्विक रिवाईज आपण करू. कालच्या किंवा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की ॲटॉमिक साईज काय आहे. तर आपण पाहिलं होतं की कुठल्याही एखाद्या ॲटमचं स्ट्रक्चर जर काढलं तर सेंटरला न्यूक्लियस असतो आणि सराउंडिंगला शेल्स असतात. मग सेंटर ऑफ द न्यूक्लियस पासून तर लास्ट शेल पर्यंतचं हे जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण म्हटलं होतं ॲटॉमिक रेडियस किंवा त्यालाच म्हटलं होतं आपण ॲटॉमिक साईज. ओके, मग आपण कंपॅरिझन केलं ग्रुपमध्ये ही साईज कशी चेंज होत जाते आणि पिरियडमध्ये ही साईज कशी चेंज होत जाते. मग आपण हे पण स्टडी केलेलं आहे की ग्रुपमध्ये ॲटॉमिक साईज जी आहे ती इन्क्रीज होत जाते कारण की शेल्स नवीन ॲड होत जातात आणि पिरियडमध्ये ती साईज डिक्रीज होत जाते कारण की न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत जाते. ठीक आहे, तर न्यूक्लिअर चार्ज मी सांगताना सांगितलं पण तुमच्या बुकमध्ये एक एक्स्ट्रा वर्ड तिथे यूज केलेला आहे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ठीक आहे, म्हणजे अक्रॉस द पिरियड तुम्ही जर गेला, अक्रॉस द पिरियड म्हणजे लेफ्ट पासून तर राईट पर्यंत जर तुम्ही पिरियॉडिक टेबलमध्ये मुवमेंट केली तर तिथं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतो असं म्हटलेलं आहे. ओके, मग हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय असतो, Z इफेक्टिव्ह त्याला आपण नाव देतो. तर तो असतो जो ॲटॉमिक नंबर आहे तो ॲटॉमिक नंबर मायनस सिग्मा. त्या सिग्माला म्हटलं जातं स्क्रीनिंग कॉन्स्टंट. ठीक आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला तुमच्या बुकमध्ये पाहायला भेटेल इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ठीक आहे, हा स्क्रीनिंग कॉन्स्टंट जो आहे सिग्मा तो पण काढण्यासाठीचे काही वेज आहेत पण ते तुम्हाला सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेले नाही, त्याच्यामुळे ते तुम्हाला कॅल्क्युलेट करत बसण्याची गरज नाही. जे नीटजीचे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र ते कॅल्क्युलेट कसे करायचे ते मी सेपरेट व्हिडिओमध्ये सांगेन. पण आपल्याला बोर्डचा स्टडी सुरुवातीला करायचा आहे. बोर्डचा स्टडी परफेक्ट झाला का मग नीट आणि जीचा स्टडी करायचा आहे. ठीक आहे, मग बोर्डच्या स्टडीसाठी तुम्हाला फक्त एवढंच माहिती पाहिजे की अक्रॉस द पिरियड आपण जर जात असू लेफ्ट पासून तर राईट पर्यंत तर तिथं न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतो असं नाही म्हणायचं, तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतो. ओके नाही, बेसिक व्हिडिओ होता पाठीमागचा म्हणून मी तिथं फक्त न्यूक्लिअर चार्ज हा वर्ड यूज केला होता, पण तिथं तुम्हाला काय करायचं आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा वर्ड यूज करायचा आहे. ठीक आहे, मग इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय आहे असं तुम्हाला जर विचारलं तर तुम्हाला हे इक्वेशन सांगता आलं पाहिजे. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इज द डिफरन्स ऑफ व्हॉट ॲटॉमिक नंबर अँड स्क्रीनिंग कॉन्स्टंट. ॲटॉमिक नंबर जो आहे ॲटमचा त्याच्यातून स्क्रीनिंग कॉन्स्टंट जो आहे हो नाही शेड होणारे इलेक्ट्रॉन जे आहे तो जर सबस्ट्रॅक्ट केलं तर जे काही शिल्लक राहतं ते असतं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ठीक आहे, मग इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत जातो. शेल सारखेच असतात पण न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत गेल्यामुळे पिरियडमध्ये होतं काही ती साईज जी आहे ती डिक्रीज होत जाते. तर या गोष्टी आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेल्या आहेत. आता आजच्या लेक्चरला आपण करणार काय आहोत की हे ज्या ॲटॉमिक रेडियस आहेत किंवा ॲटॉमिक साईज आहेत तर त्याचं तुम्हाला एक ॲटॉमिक स्ट्रक्चर नावाचा टॉपिक आहे.
आपण अजून तो स्टडी नाही केलेला, पण त्याचा काही पार्ट आपल्याला इथं आता यूज करावा लागेल. तर ॲटॉमिक स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे, ॲटमची डिस्कवरी कशी होत गेली. तर सगळ्यात सुरुवातीला डाल्टन्सने आपल्याला ॲटॉमिक मॉडेल दिलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स ओव्हरकम करून जे थॉम्सनने आपल्याला ॲटॉमिक मॉडेल दिलं, जे थॉम्सनमधले पण ड्रॉबॅक ओव्हरकम करून आपल्याला रुदरफोर्डने एक नवीन ॲटॉमिक मॉडेल दिलं. रुदरफोर्डमधले पण जे काही ड्रॉबॅक्स आहेत ते ओव्हरकम करून नेल बोर यांनी आपल्याला एक ॲटॉमिक मॉडेल दिलं, पण त्याच्यामधले पण ड्रॉबॅक्स आहेत ते ओव्हरकम करून आपल्याला एक नवीन ॲटॉमिक मॉडेल दिलेलं आहे. त्याला म्हटलं जातं वेव्ह मेकॅनिकल मॉडेल. ठीक, काय नाव आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर ॲटॉमिक मॉडेलला आता वेव्ह मेकॅनिकल मॉडेल. त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की आपण जे पूर्वी असं ॲटॉमिक स्ट्रक्चर कन्सिडर करत होतो की सेंटरला न्यूक्लियस आणि सराउंडिंगला शेल, तर ह्या शेलमध्ये रिव्हॉल्व होणारे जे इलेक्ट्रॉन आहे ते एका वेव्हच्या फॉर्ममध्ये रिव्हॉल्व होतात. म्हणजे आता हे जे शेल आपल्याला असं स्टडी दिसतं, तसं हे इलेक्ट्रॉन जे आहे ते एका वेव्हच्या फॉर्ममध्ये असे तुम्हाला काय होतात, रिव्हॉल्व झालेले दिसतात. म्हणजेच जर आपण आता ही कन्सेप्ट इथं अप्लाय केली ॲटॉमिक साईजची, ॲटॉमिक साईज म्हणजे सेंटर ऑफ द न्यूक्लियस पासून तर लास्ट शेल पर्यंतचा डिस्टन्स. हो, याला आपण ॲटॉमिक साईज म्हटलं तर, पण लास्ट शेल तर कुठेही फिक्स नाही आहे, वेव्ह नेचर असल्यामुळे ती फिक्स नाही आहे, त्याची एक्झॅक्ट पोझिशन हो की नाही आपण डिटरमाइन करू शकत नाही. हो की नाही, मग अशा केसमध्ये आपण कसं सांगणार आहे की याची ॲटॉमिक साईज किती, कारण की कधी इलेक्ट्रॉन इथं असेल, कधी इलेक्ट्रॉन इथं असेल, कधी इलेक्ट्रॉन इथं असेल, कधी इलेक्ट्रॉन इथं असेल. समजले. मग ह्या ड्रॉबॅकला ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये काय शिकायचं आहे, आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये ॲटॉमिक रेडियसचे टाईप्स शिकायचे. हो की नाही, ॲटॉमिक रेडियसचे टाईप्स कशासाठी, एक्झॅक्ट ॲटॉमिक रेडियस शोधण्यासाठी. आता पहा उदाहरण मी देतो. सपोज ए हा ॲटम आहे आणि त्याचाच बी, त्याचाच दुसरा एक ॲटम आहे एच. स्क्रीनमध्ये दिसते का तुम्हाला दोन्ही पण ए, ओके. ए हा ॲटम आहे आणि दुसरा एक ए हा डिफरंट ॲटम आहे आणि ह्याची ॲटॉमिक रेडियस फिक्स नाही आहे, ॲटची पण ॲटॉमिक रेडियस फिक्स नाही आहे. कारण की आपल्याला आता माहिती झालेलं आहे की ॲटॉमिक स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये सेंटर ऑफ द न्यूक्लियसपासून तर लास्ट शेलपर्यंतचं डिस्टन्स हे फिक्स नसतं, ते काय होतं, व्हॅरी होऊ शकतं. मग आता ते फिक्स डिस्टन्स आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं. मग ते कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही काय करणार, ह्या दोन ॲटमचं कॉम्बिनेशन करणार, ह्या दोन ॲटमचं काय करणार, कॉम्बिनेशन करणार आणि ह्या दोघांपासून पण काय तयार करणार आहे, मॉलिक्यूल तयार करणार. समजले. मग हा जो मॉलिक्यूल आहे किंवा त्याला आपण कंपाऊंड म्हणू, मॉलिक्यूल किंवा कंपाऊंड. जर ॲटम सेम असतील तर तो मॉलिक्यूल असेल, ॲटम डिफरंट असतील तर तो कंपाऊंड असेल. मग तो जो काही मॉलिक्यूल असेल किंवा कंपाऊंड असेल, तो मॉलिक्यूल असेल किंवा कंपाऊंड असेल, ठीक आहे. बोलताना पैसे काही झाल्यामुळे तसा प्रॉब्लेम होतो, प्रॉपर वर्ड पटकन सापडत नाही. ओके, पण समजून घ्या की दोन ॲटम जर सेम असतील तर मॉलिक्यूल तयार होतील, दोन ॲटम जर डिफरंट कंबाईन झाले तर कंपाऊंड तयार होतील. मग तुम्हाला दिलेला आयदर मॉलिक्यूल असेल किंवा कंपाऊंड असेल. आता बरोबर आहे, तर तो मॉलिक्यूल असेल किंवा कंपाऊंड असेल, अशा वेळेस तिथं इलेक्ट्रॉन शेअर होऊ शकतील किंवा ट्रान्सफर होऊ शकतील. हो की नाही. मग इलेक्ट्रॉन शेअर झाले आणि ट्रान्सफर जर झाले आणि मग त्या दोघांचं कॉम्बिनेशन झालं तर मग आता तिथं त्यांची पोझिशन कशी झाली, फिक्स झाली. हो ना, आता तिथं आपण एक्झॅक्टली पोझिशन फाइंड आउट करू शकतो. मग ह्याचीच कन्सेप्टची हेल्प घेऊन, ह्याच कन्सेप्टची हेल्प घेऊन आपल्याला ॲटॉमिक रेडियसचे काय करायचे आहेत, वेगवेगळे टाईप्स करायचे आहेत. समजलं. मग आता पुढच्या पॉईंटमध्ये तुम्ही इथं न्यायचे आहे टाईप्स ऑफ ॲटॉमिक रेडियस. पाठीमागच्या लेक्चरमध्ये तुम्ही ॲटॉमिक साईजमध्ये हे 4 मुद्दे लिहिले होते, 4 मुद्दे लिहिले होते, डेफिनेशन लिहिली, ग्रुपमध्ये ती कशी व्हॅल्यू होते ते लिहिलं, पिरियडमध्ये ते कशी व्हॅल्यू होते ते लिहिलं आणि मग त्यांचे काही एक्झाम्पल्स लिहिले. हो का. आता आपल्याला एक्स्ट्रा पॉईंट त्याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे, टाईप्स. हो की नाही. मग आता पहा, 2 टाईपचे ॲटॉमिक रेडियस तुम्हाला तुमच्या बुकमध्ये सिलेबसमध्ये इन्क्लूड करून दिलेले आहेत. एक तर आहे कोव्हॅलंट रेडियस, पहिली आहे कोव्हॅलंट रेडियस आणि दुसरी आहे आयोनिक रेडियस. आता ह्या 2 रेडियस चांगले समजण्यासाठी तुम्हाला कोव्हॅलंट कंपाऊंड आणि आयोनिक कंपाऊंडचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. समजलं. आणि ते ऑलरेडी तुम्ही 9वी 10वीला स्टडी केलेलंच आहे. एकदा मी रिवाइज करून देतो तुम्हाला फक्त की हे जे कोव्हॅलंट आणि आयोनिक कंपाऊंड्स आहेत ते नेमकी काय आहेत. ठीक आहे. चला पहिल्यांदा मी कोव्हॅलंट कंपाऊंड बद्दल तुम्हाला सांगतो. ठीक आहे. पहिला आपण लिहू कोव्हॅलंट रेडियस आणि त्यासाठी आपल्याला कोणते कंपाऊंड घ्यायचे, कोव्हॅलंट कंपाऊंड घ्यायचे. ओके, तुम्ही सांगू शकता
कोव्हॅलंट कंपाऊंड कशाला म्हणतो आपण? जर एखादा कंपाऊंड फॉर्म होण्यासाठी जे ॲटम्स आपण कंबाईन करत आहे त्या ॲटम्सचे इलेक्ट्रॉन जर शेअर झाले तर अशा वेळेस आपल्याला जो कंपाऊंड भेटतो तो असतो कोव्हॅलंट कंपाऊंड, हो का नाही? जसं की उदाहरण आपण पाहू, सपोज हायड्रोजन मॉलिक्यूल मला तयार करायचं आहे. मग हायड्रोजन मॉलिक्यूल तयार करण्यासाठी हायड्रोजनचा एक ॲटम आणि हायड्रोजनचा दुसरा ॲटम यांच्यामध्ये कॉम्बिनेशन होणं गरजेचं आहे. मग हायड्रोजनच्या एका ॲटमच्या लास्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन एकच असतो आणि दुसरा हायड्रोजन ॲटम आहे त्याच्याही लास्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन एकच आहे. मग आता ह्या दोघांनाही त्यांची आउटर मोस्ट शेल कंप्लीट करण्यासाठी हे दोघं पण काय करतील? इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतील आणि इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केल्यामुळे काय होईल? हा H2 नावाचा कंपाऊंड आहे, हे H2 नावाचा मॉलिक्यूल आपल्याला भेटेल. समजलं? मग ह्या H2 मध्ये हे जे दोन इलेक्ट्रॉन आहे तो इकडचा हायड्रोजन पण वापरेल आणि हे जे दोन इलेक्ट्रॉन आहे तो दुसरा हायड्रोजन पण वापरेल. म्हणजे त्या दोघांमध्ये काय तयार होईल? फोर्स क्रिएट होईल. त्या फोर्सलाच आपण काय म्हणतो? बॉन्ड म्हणतो. आणि दाखवताना आपण कसं दाखवतो? अशा डॅश लाईन दाखवतो. ह्या दोन ॲटम मधला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे त्याला बॉन्डने दाखवतो आणि हो डॅश लाईनने दाखवतो आणि ह्या डॅश लाईनलाच आपण काय म्हणतो? बॉन्ड म्हणतो. मग त्यापैकी एक हायड्रोजन आणि दुसरा हायड्रोजन म्हणजे जिथं कुठं दोन ॲटम मध्ये अशी डॅश लाईन असेल तिथे तिथं कन्सिडर करायचं की तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे की ज्याला आपण केमिकल बॉन्ड नावाने ओळखतो. ठीक आहे. आणि प्रत्येक केमिकल बॉन्ड वरती किती इलेक्ट्रॉन्स असतात? दोन इलेक्ट्रॉन शेअर केले, त्यांना आपण म्हणतो बॉन्ड पेअर्स. हे सगळं आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत केमिकल बॉन्डिंगच्या टॉपिकमध्ये. ठीक आहे. आता फक्त बेसिक तुम्हाला समजून घ्या की कोव्हॅलंट कंपाऊंड फॉर्म होण्यासाठी दोन ॲटम मध्ये इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झालं पाहिजे. मग शेअरिंग करून ज्यावेळेस आपण एखादा मॉलिक्यूल फॉर्म करतो किंवा एखादा कंपाऊंड फॉर्म करतो, बघ ना, आता H2 तर मॉलिक्यूल होता, मी HCl जर फॉर्म करायचं ठरवलं असतं तर HCl मध्ये एक हायड्रोजनचा ॲटम, त्याचा एक इलेक्ट्रॉन आणि क्लोरीनच्या लास्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात? 7 इलेक्ट्रॉन्स असतात आपल्याला माहिती. बघ नाही, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आहे. कॉन्फिगरेशन जर आपण लिहिलं तर 2H7. बघ नाही, हे तुम्ही 10वी प्रमाणे करत होता आणि 11वीला आल्यावरती मी तुम्हाला नवीन पॅटर्न दिलेला आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा अबव प्रिन्सिपल प्रमाणे. त्याप्रमाणे 1s2 2s2 2p6 3s2 3p5 हे कॉन्फिगरेशन होईल. बघ नाही, मग आता तुम्ही दोन्ही पण कॉन्फिगरेशन पाहिले तर त्यांच्या लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन येतील? क्लोरीनच्या 7. मग क्लोरीनची पण लास्ट शेल इनकम्प्लीट आहे, हायड्रोजनची पण लास्ट शेल इनकम्प्लीट आहे. ह्या दोघांचं काय करावं लागेल? आपल्याला शेअरिंग करावं लागेल. मग या दोघांनी त्यांचे इलेक्ट्रॉन जर शेअर केले, हो नाही, सपोज आता हा एक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन मी असा क्रॉसने दाखवतो, क्रॉस, आणि क्लोरीनचे इलेक्ट्रॉन जे आहे ते डॉटने दाखवतो. मग आता क्लोरीनच्या लास्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन झाले, हायड्रोजनच्या पण लास्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन झाले आणि त्या 8 इलेक्ट्रॉनपैकी एक इलेक्ट्रॉन दोघांनी पण काय केलेला आहे? शेअर केलेला आहे. आणि म्हणून काय झालं? ह्या दोघांमध्ये काय झालं? एक अट्रॅक्टिव्ह फोर्स क्रिएट झाला की ज्याला आपण केमिकल बॉन्ड. पण हा अट्रॅक्टिव्ह फोर्स किंवा हा केमिकल बॉन्ड जो आहे तो का तयार झाला? तर त्यांनी इलेक्ट्रॉनचं काय केलं? शेअरिंग केलं. मग शेअरिंग करून जे काही बॉन्ड तयार होतात त्या बॉन्डला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. आणि ज्या कोणत्या कंपाऊंडमध्ये किंवा ज्या कोणत्या मॉलिक्यूलमध्ये ते बॉन्ड्स असतात त्यांना आपण कोव्हॅलंट कंपाऊंड किंवा कोव्हॅलंट मॉलिक्यूल असं म्हणतो. ठीक आहे. मग आता तुम्हाला जर सपोज मी Cl2चं उदाहरण दिलं, Cl2, तर मला सांगा हा कोव्हॅलंट मॉलिक्यूल असेल की नाही? असेल ऑब्विसली. का? कारण की क्लोरीनच्या एका ॲटममध्ये 7 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ॲटममध्ये पण काय आहे? 7 इलेक्ट्रॉन. त्या 7 इलेक्ट्रॉनपैकी एक इलेक्ट्रॉन ते काय करतील? शेअर करतील आणि म्हणून त्यांच्यामध्ये हा जो बॉन्ड तयार होईल त्याला आपण म्हणू कोव्हॅलंट. ओके. मग आता हा जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे त्या कोव्हॅलंट बॉन्डमध्ये आता होईल काय की ह्या ॲटमच्या सेंटर ऑफ द न्यूक्लियस, ह्या ॲटमचं सेंटर ऑफ द न्यूक्लियस, म्हणजे आता सपोज क्लोरीन त्याच्यात 3 शेल, दुसरा क्लोरीन त्याच्या पण 3 शेल, पण शेवटच्या शेलचे इलेक्ट्रॉन काय झाले? आता शेअर झाले. ओके. इथं काय होते? पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, इथं पण पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन, इथं पण दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या शेलमध्ये दोघांच्याही किती इलेक्ट्रॉन आहेत? 7 इलेक्ट्रॉन आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि याच्या पण लास्ट शेलमध्ये 1 2 3 4 5 6 आणि 7वा जो इलेक्ट्रॉन आहे दोघांचे पण 7वा इलेक्ट्रॉन त्यांनी काय केला? शेअर केला. आणि शेअर केल्यामुळे त्या दोघांमध्ये काय क्रिएट झाला? एक बॉन्ड क्रिएट झाला. ठीक आहे. मग आता इथं जे इलेक्ट्रॉन आहे ते फिक्स झाले. बघ ना, जोपर्यंत क्लोरीन सेपरेट होता तोपर्यंत ते इलेक्ट्रॉन फिक्स होते का नव्हते? ते इलेक्ट्रॉन कसे होते? असे वेव्ह मोशनने काय करत होते? फिरत होते. आणि म्हणून एक्झॅक्टली आपल्याला पोझिशन
घ्यायची समजत नव्हती, लास्ट ऑर्बिटची डिस्टन्स आपल्याला मेजर करता येत नव्हतं. पण आता होईल काय की ह्या लास्ट शेल पासून तर ह्या न्यूक्लियस पर्यंतचं डिस्टन्स आपल्याला मेजर करता येईल, हो की नाही. पण त्यासाठी तुम्हाला करावं काय लागेल, आता त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा ह्या दोन न्यूक्लियस मधलं डिस्टन्स कॅल्क्युलेट करावं लागेल, हो की नाही. यांना म्हटलं तर इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स बिटवीन टू न्यूक्लियस ऑफ फ्लोरीन ॲटम. जर ॲटम आपण हायड्रोजनचे घेतले असते तर काय झालं असतं, हायड्रोजनचा एक ॲटम आणि हायड्रोजनचा दुसरा ॲटम, हे दोघांचे न्यूक्लियस आणि दोघांनी पण एक एक इलेक्ट्रॉन काय केला असता, शेअर केला असता. मग इथं काय म्हटलं असतं, इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स, इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स बिटवीन टू हायड्रोजन. ठीक आहे, HCl च्या केसमध्ये काय झालं असतं, इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स बिटवीन वन हायड्रोजन अँड वन क्लोरीन ॲटम. म्हणजे जे जे कोव्हॅलंट कंपाऊंड आहे त्या कोव्हॅलंट कंपाऊंडमध्ये ज्या दोन ॲटममध्ये तो कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला आहे, ज्या दोन ॲटम्समध्ये तो कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला आहे, सपोज A आणि B ह्या दोन ॲटममध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला, मग A च्या न्यूक्लियस पासून तर B च्या न्यूक्लियस पर्यंतचं डिस्टन्स जे आहे, सपोज हा A ॲटम आहे आणि हा B ॲटम आहे, A च्या न्यूक्लियस पासून तर B च्या न्यूक्लियस पर्यंतचं हे जे डिस्टन्स आहे, ह्या डिस्टन्सला आता आपण काय म्हणणार, त्या बॉन्डची लेंथ, हो की नाही. जो AB मधला बॉन्ड आहे त्या बॉन्डची काय म्हणणार, त्याला लेंथ. तर इथं तुम्हाला एक नवीन कन्सेप्ट आली, ती म्हणजे बॉन्ड लेंथ. डिफाइन करते तुम्हाला एका मार्कासाठी विचारलं तर व्हॉट इज बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथ इज द इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स बिटवीन टू ॲटम्स. दोन ॲटम मधलं जे इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, बॉन्ड लेंथ म्हणतो. आणि जेवढी कुठली बॉन्ड लेंथ असेल, सपोज आता ह्या दोघांमध्ये बॉन्ड लेंथ जी आहे ती 154 पिकोमीटर इतकी आहे. बॉन्ड लेंथ पिकोमीटरमध्ये मेजर केली जाते किंवा एंगस्ट्रॉम युनिटमध्ये मेजर केली जाते. इथं मी पिकोमीटर वापरलं तर सपोज 154 ही ह्या दोन ॲटममध्ये असणारं डिस्टन्स आहे, इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स. मग आता मला फक्त एका ॲटमची रेडियस काढण्यासाठी मला फक्त इथपर्यंतच डिस्टन्स पाहिजे ना, म्हणजे हे डिस्टन्स मला काय करावं लागेल, हाफ करावं लागेल. मग एखाद्या बॉन्डला जर 2 ने डिव्हाइड केलं तर मला त्या बॉन्डच्या लेंथच्या ऐवजी कशाची भेटेल, त्या बॉन्डमध्ये जो एक पर्टिक्युलर ॲटम आहे त्या ॲटमची काय भेटेल, लेंथ भेटेल. त्यालाच आपण काय म्हणणार, ॲटोमिक रेडियस. समजले. मग आता इथं तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर ते किती, तर पहा ओके, बरोबर पहा. राईट. तर हे तुमचं 77 पिकोमीटर हे काय झालं तुमचं डिस्टन्स ह्या दोन ॲटम मधलं, सॉरी ह्या दोन ॲटम मधलं नाही, ह्या एका ॲटमचं इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स लास्ट शेल पर्यंतचं. ही लास्ट शेल आता कशी असेल, फिक्स्ड असेल. समजलं. त्याच्यामुळे हे जी रेडियस आहे ती रेडियस आपल्याला एक्झॅक्टली समजेल. परंतु जोपर्यंत आपण त्याला कंबाईन करणार आहे तोपर्यंत ही जी लेंथ आहे ती फिक्स नसेल, ती काय असेल, व्हॅरिएबल असेल. ओके. म्हणजे जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज बॉन्ड लेंथ तर तुम्हाला ही डेफिनेशन द्यायची आहे, इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स बिटवीन टू ॲटम्स. आणि जर तुम्हाला कोणी विचारलं की व्हॉट इज कोव्हॅलंट रेडियस तर मग तुम्ही काय म्हणणार, कोव्हॅलंट रेडियस इज द हाफ ऑफ द इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स बिटवीन टू ॲटम. दोन ॲटम मधलं जे इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स आहे त्याचं जर तुम्ही हाफ पोर्शन घेतला, हो की नाही, 2 ने डिवाइड केलं तर तुम्हाला जे काही भेटेल ते असेल कोव्हॅलंट रेडियस. आणि आयनिक रेडियस पण असेच आहे. आयनिक रेडियससाठी जो बॉन्ड आहे तो काय कन्सिडर करायचा, तुम्हाला कोव्हॅलंटच्या ऐवजी काय करायचं, आयनिक बॉन्ड करायचं. मग आयनिक बॉन्ड म्हणजे काय बरं, आता आयनिक रेडियस तुम्हाला जर मिळवायची असेल आयनिक रेडियस तर तुम्हाला आता कोणते कंपाऊंड कन्सिडर करावे लागतील, आयनिक कंपाऊंड. मग आयनिक कंपाऊंड म्हणजे काय की सपोज सोडियम आहे आणि क्लोरीन आहे. सोडियमची रेडियस फिक्स नाही, क्लोरीनची पण रेडियस फिक्स नाही, बरोबर. पण आपल्याला त्यांचा रेडियस फाइंड आउट करायचे आहे. मग त्यासाठी आपण करणार काय, सोडियमचा एक इलेक्ट्रॉन लॉस करणार क्लोरीनला आणि क्लोरीन तो लॉस झालेला इलेक्ट्रॉन काय करणार, गेन करणार. सोडियमच्या लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, एकच. आणि क्लोरीनच्या लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 7. मग सोडियमला लास्ट शेल कंप्लीट करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन लूज करण्याची गरज असते आणि क्लोरीनला लास्ट शेल कंप्लीट करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन गेन करण्याची गरज असते, बरोबर. मग आता त्याच्यामुळे होईल काय की सोडियमने इलेक्ट्रॉन दिल्यामुळे तो पॉझिटिव्ह होईल, क्लोरीन इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे तो निगेटिव्ह होईल आणि ह्या दोन पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जमध्ये अट्रॅक्शन क्रिएट होईल, त्याला आपण काय म्हणणार, बॉन्ड म्हणणार.
फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इथं पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतं कोव्हॅलंट बॉन्डमध्ये, फक्त ते शेअरिंगमुळे तयार झालं, इथं ट्रान्सफरमुळे तयार झालं. हो की नाही? त्याच्यामुळे हे दोन्ही एकमेकांच्या जवळ येतील. मग सोडियमच्या 2 शेल्स आणि क्लोरीनच्या 3 शेल्स. हो की नाही? 2 शेल का सोडियममध्ये 3 शेल्स असतात, पण तिसऱ्या शेलचा इलेक्ट्रॉन तो लॉस झाला, त्याच्यामुळे 3 इनकम्प्लीट झाले. हो की नाही? मग अशा वेळेस ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स, त्याला पण आपण काय म्हणणार सेम बॉन्ड लेंथ. पण ही बॉन्ड लेंथ कोणाची आहे? आयनिक बॉन्डची. अगोदरची बॉन्ड लेंथ होती ती कोणाची होती? कोव्हॅलंट बॉन्डची. तर यालाही आपण बॉन्ड लेंथ म्हणणार. आणि ह्या पण बॉन्ड लेंथचा हाफ डिस्टन्स जर आपण घेतलं तर आपल्याला पुन्हा काय भेटेल? आयनिक रेडियस भेटेल. म्हणजे जे 2 टाईप आहेत ते 2 टाईप डिपेंड आहे. तुमचा कंपाऊंड कोव्हॅलंट कंपाऊंड आहे की आयनिक कंपाऊंड आहे, किंवा ज्या ॲटमची रेडियस तुम्हाला घ्यायची आहे तो ॲटम आयनिक कंपाऊंड फॉर्म करेल की कोव्हॅलंट कंपाऊंड फॉर्म करेल. समजले मुद्दे तुम्हाला दोन्ही पण? एकदा क्विक रिवाइज आपण करू. छोटासा मुद्दा आहे, पण थेरॉटिकली तुम्हाला विचारलं राईट अ शॉर्ट नोट ऑन, तर त्यावेळेस तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. तर तुम्ही सगळ्यात अगोदर ॲटॉमिक साईज काय आहे ती लिहायची. काय आहे ॲटॉमिक साईज? सेंटर ऑफ द न्यूक्लियस टू दी लास्ट शेल ऑफ ॲन ॲटम इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक साईज. हो की नाही? पण नंतर स्टेटमेंट करायचं आहे की कुठल्याही ॲटमची ॲटॉमिक साईज ही फिक्स नसते, कारण की ॲटमचं मॉडेल जे आहे ते वेव्ह मेकॅनिक्सचं असतं, वेव्ह नेचरचं असतं, त्याच्यामुळे फिक्स्ड डिस्टन्स आपल्याला भेटत नाही. मग तो जो इश्यू आहे फिक्स्ड डिस्टन्स भेटत नाही, तो इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय केलं? त्या ॲटमला दुसऱ्या कोणासोबत तरी काय केलं? कंबाईन केलं. मग दुसऱ्या कोणासोबत तरी कंबाईन होताना एकतर तो इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे कंबाईन होऊ शकतो किंवा इलेक्ट्रॉनच्या ट्रान्सफरमुळे कंबाईन होऊ शकतो. जर शेअरिंगमुळे कंबाईन झालं तर त्याच्यामधला बॉन्ड जो आहे तो कोव्हॅलंट असेल, आणि जर ट्रान्सफरमुळे कंबाईन झालं तर त्याच्यामधला बॉन्ड जो आहे तो आयनिक असेल. ठीक आहे? मग शेअरिंगमुळे जे 2 ॲटम्स कंबाईन होतात त्यांचं तुम्ही जर इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स घेतलं, 2 ॲटमचं इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स घेतलं, आणि आयनिक मॉलिक्यूलमध्ये पण जे 2 ॲटम्स एकमेकांसोबत कंबाईन झालेले आहेत त्यांचंही इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स घेतलं तर त्या डिस्टन्सला आपण म्हणतो बॉन्ड लेंथ. ठीक आहे? मग आपल्याला कोव्हॅलंट बॉन्ड लेंथ भेटेल आणि आयनिक बॉन्ड लेंथ भेटेल. मग तुम्हाला कोव्हॅलंट बॉन्ड लेंथला जर 2 ने डिवाइड केलं आणि आयनिक बॉन्ड लेंथला तुम्ही 2 ने डिवाइड केलं तर तुम्हाला त्याच्यापैकी एका ॲटमची काय भेटेल? बॉन्ड लेंथ. एका ॲटमची लेंथ भेटेल, त्यालाच आपण रेडियस. समजले? मग ती रेडियस मात्र कशी असेल? फिक्स्ड असेल, ती तुमची चेंज होणार नाही. सो दिस इज द व्हेरी सिंपल क्वेश्चन. टाईप ऑफ रेडियस, टाईप ऑफ ॲटॉमिक रेडियस. तर 2 मार्कासाठी विचारलं तर तुम्हाला हे 2 मुद्दे फक्त एक्सप्लेन करायचे. ठीक आहे? सो दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर. छोटंसं आहे एकदम, परंतु महत्त्वाच्या कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितल्या ते तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे. आय होप तुम्हाला समजलं असेल, आणि इन केस नसेल समजलं सो यू कॅन फील फ्री टू कॉन्टॅक्ट टू मी. ओके? So till then, bye bye and have a nice day.